बातमी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची। काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर आहेत। राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। परभणी हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय, तर परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीत होते। न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी हे सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सचिन, खरं तर आता राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, ते येत आहेत परभणीला। आतापर्यंत आपण पाहिलं बरेच नेते येऊन गेले, मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता। तुम्ही कुटुंबियांसोबत दिसताय, कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे? विक्रांत, आता थोड्याच वेळात राहुल गांधी हे या ठिकाणी येणार आहेत परभणीमध्ये आणि ते सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहे। आपल्यासोबत सूर्यवंशी कुटुंब आहेत आणि मृत सोमनाथांच्या आई आपल्यासोबत आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, आपण जाणून घेऊयात। काय तुमच्या मागण्या सरकारकडून आहेत? माझी मागणी सरकारकडून आहे, ज्या ज्या माझ्या मुलाला मारहाण केल्यात त्यांना सगळ्याला कठोर शिक्षा द्यावा, फाशीचा सजा त्यांना द्यावा। काय काय घडलं होतं, तुम्हाला कधी माहिती पडलं, कसं माहिती पडलं? आम्हाला 10 तारखेपर्यंत माझ्या मुलाचा मोबाईल चालू होता। 10 तारखेच्या नंतर 15 तारखेपर्यंत माझ्या मुलाचा मोबाईल बंद पडला। आम्हाला कुणाचा फोन आला नाही पोलीस स्टेशनवरून। त्यांची कर्तव्य होती, पोलिसांची कर्तव्य होती। माझ्या मुलाला ज्या टायमाला अटक केली त्या टायमाला त्यांची कर्तव्य होती, आम्हाला कॉल करायचं, बोलवून घ्यायचं, भेटायला लावायचं। हे आम्हाला कॉल का केले नाहीत पोलीस लोकांनी? 15 तारखेला सकाळी 9 वाजता फोन आला, 9च्या सुमारामध्ये। मला म्हणले, बाई तू विजयाबाई आहे, सूर्यवंशीच का? हो सर म्हणले। तुम्ही कुठून बोलताय? परभणी पोलीस स्टेशनवरून। बोला सर म्हणले। काय नाही, तुमच्या मुलाला सोमनाथाला हार्ट अटॅक आलाय, ते मरण पाहिलं, तुम्ही येऊन घेऊन जावा। मृत सोमनाथांचे भाऊ देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्या काय मागणी आहेत ते आपण पाहूया। विक्रांत, काय तुमची आता मागणी आहे सरकारकडे? सरकार प्रतिनिधी तुमच्याकडे येऊन गेलेले आहे, पुढारी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करा? आमची मागणी एकच आहे की जे काही गुन्हेगार असतील, माझ्या भावाचं ज्यांनी खून केलेलं आहे, एक प्रकारे त्याला जबरदस्त मारहाण करून त्याचं डेथ केलेलं आहे, त्या लोकांना शिक्षा भेटली पाहिजे। योग्य ती शिक्षा कायद्यानुसार भेटली पाहिजे, कारण एखादा व्यक्ती खून केल्यावर जी शिक्षा भेटत असते ती शिक्षा त्यांना भेटली पाहिजे। आपण पाहिलं विक्रांत, कठोरून कठोर शिक्षा भेटली पाहिजे। जे कोणी माझ्या भावाचे दोषी असतील त्यांना ही शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी मृताचे भाऊ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरंय सचिन, खरं तर यापूर्वी सुद्धा राज्यातले अनेक नेते हे भेट देऊन गेलेले आहेत। शरद पवार भेट देऊन गेले, त्यावेळी शरद पवारांनी नेमकं कुटुंबियांशी काय संवाद साधला, काही मार्ग सुचवलाय का? न्यायालयीन लढा नेमका कशा प्रकारे लढायचा या संदर्भातलं काही मार्गदर्शन केलं होतं का कुटुंबियांना? विचारूया त्यांना। शरद पवार आले होते, ज्येष्ठ नेते होते, त्यांनी काही मार्ग सुचवला आहे का तुम्हाला, किंवा काही तुम्हाला त्यांच्याशी तुमची काय संवाद साधला, तुम्ही काय चर्चा झाली? साहेबांनी सांगितले की आपण प्रयत्न करू, त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। जे काय आरोपी असतील त्यांची चौकशी, सखोल चौकशी करण्यात यावी असे ते सांगून गेले साहेबांनी, आणि शेवटपर्यंत आपण लढा देत राहू जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा भेटणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले होते, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला नोकरी वगैरे आपण प्रशासकीय नोकरीमध्ये सामील करून घेऊ, आणि जे काही आरोपी असतील त्यांना त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांना शिक्षा देऊ आपण। आता काही पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे, त्या कारवाईवर तुम्ही समाधानी आहात? निलंबित करणं हे काय मला उपाय वाटत नाही, कारण हे घटना आहे अशाच घडत जातील गरिबांसोबत। जे काही गरीब मुलं बाहेर शिकायला जातात विनाकारण त्यांच्यावरती कुठलाही आरोप, जोपर्यंत एखादा व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती हात उचलला जाऊ नये। प्रशासन पण, पोलीस प्रशासन, सरकारने 10 लाख रुपयाची मदत तातडीने केलेली आहे, घोषित केलेली आहे, तुम्ही समाधानी आहात? आम्ही तर, माझ्या भावावर तर अनमोल आहे, त्याची किंमत कोणीच करू शकत नाही, कारण तो काय कष्ट केलाय आणि तो कसा कष्ट केलाय फक्त आम्हाला माहिती आहे। कारण तो जर जगला असता, तो जर कसाही असता तर तो आमचा भाऊ होता शेवटी, कारण तो अनमोल आहे माझ्यासाठी। आपण पाहिलं विक्रांत, या भावना आहेत या पीडित कुटुंबाची, या सूर्यवंशी कुटुंबाची।
हे खरं आहे सचिन, या सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल, पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार आणि अपडेट्स घेतच राहू.